गोंदिया में हर वर्ष की तरह इस वर्ष भी डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जयंती को भव्य तरीके से मनाने की तैयारियां शुरू हो गई हैं। इसी कड़ी में स्थानीय रेस्ट हाउस में एक महत्वपूर्ण बैठक आयोजित की गई, जिसमें समिति की नई कार्यकारिणी की घोषणा की गई। बैठक में प्रभारी पंकज वासनिक, विलास वासनिक और नरेंद्र मेश्राम प्रमुख रूप से उपस्थित रहे। बैठक में सर्वसम्मति से अनंत टेम्भुर्णिकर को समिति का अध्यक्ष चुना गया। इसके अलावा तरुण देशमुख को कार्याध्यक्ष, अशोक कामले को उपाध्यक्ष, अरविंद भावे को महासचिव, नरेंद्र मेश्राम को कोषाध्यक्ष और सचिन सिद्धार्थ नंदेश्वर व शालिनी पधरे को सचिव नियुक्त किया गया। सब सचिव के रूप में विपुल उके को जिम्मेदारी सौंपी गई। इस अवसर पर समिति के सभी पदाधिकारी और सदस्य मौजूद रहे। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जयंती को लेकर तैयारियों पर चर्चा हुई और इसे ऐतिहासिक रूप से मनाने का संकल्प लिया गया। कार्यक्रम को सफल बनाने के लिए विभिन्न कार्य योजनाओं पर भी विचार विमर्श किया गया। वंदे भारत न्यूज से सतीश पारधी की ब्यूरो रिपोर्ट। मला असं म्हणावंसं वाटतं की रॅली वगैरे ठीक आहे, मी माझ्या व्यक्तिक सांगत आहे, समाजाचा हेतून नाही सांगत आहे, पण रॅली काढणे माझ्या डोक्यात काही जास्त प्रभावी असत नाही। तर 14 एप्रिलला जेव्हा आपण हे सर्व कार्यक्रम करतो तिथं संयुक्त रूपाने त्याला आपण केलं, संयुक्त रूपाने होते तिथे होतेच तिथं केलं तेच आहे। विशेष करून त्या दिवशी रॅली करायची असं काही नाही, आमच्या लोकही काहीतरी रॅली वगैरेचं असं निमित्त ते करतात। पण मी नेहमी असं म्हटलेलं आहे की रॅली वगैरे आता प्रत्येक सार्वजनिक रूपाने नाही म्हणू शकत ना मी, कारण काही लोकांचे मनोगत असे, त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, कारण त्यांचा विचार कोणताही एका जातीनिमित्त नाही आहे, सर्वांसाठी आहे। कार्यक्रम झाला पाहिजे। त्यांनी आपली आपली फोटो मला सेंड करून द्यायचे है ना, ते नाही सोबत 2-4 ला घेऊन द्यायचे। अरे बोलो ना, आणि जबाबदारी दो किसी को कलेक्ट करायची जिम्मेदारी मॅडम आणि सविता आदरणीय नरेंद्र मेश्राम साहब इनसे निवेदन करता हूँ। आज 1 फेब्रुवारी 2025 ला गेस्ट हाऊस प्लस रेस्ट हाऊस यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंतीचा समिती सभेचे आयोजन करण्यात आले। या सभेला अध्यक्ष आदरणीय आमचे अनंत टेम्भुर्णिकर सर आणि सर्व कार्यकारिणी आणि सर्व महानुभाव, उपासक उपासिका आणि बंधू भगिनी या सभेमध्ये वेगवेगळ्या विषय वर सगळ्यांनी आणि आपापले मत प्रकट केले आणि सगळ्यांना पाहून ही जी येणारी जयंती आहे ही एक आगळी वेगळी जयंती होईल हे सगळ्यांना पाहून, सगळ्यांच्या चेहऱ्यांचा जो नूर पाहून आणि त्यांची जी खुशी की सब मिलकर आपण काम करेंगे असेप्रमाणे सगळ्यांच्या संचालन काही सांगता येत नाही। खूप सगळं या ठिकाणी ठेवला त्यांनी आणि येणाऱ्या सभेमध्ये आणि मागे जी आपली एक होर्डिंग होती महिलांची, त्याला आमची एखादी निघेल तरी आपण त्यांना सगळ्यांचा आभार व्यक्त करतो।